या वीडियोमध्ये पुढे जाण्याआधी पुढील व्हिडिओ आवर्जून बघा। दोस्तों, आपने नोट किया होगा कि आजकल के बच्चों में ना ऐसे दांत बहुत आ रहे हैं। आपको बैक कैमरा करके दिखाती हूँ। आप देख सकते हैं ऊपर नीचे, ये क्या है? हमारे टाइम में तो ऐसे दांत आते थे। अब तू दिखा। तुम्हाला काय वाटतं, चुकीच्या ठिकाणी दात येणं हे फक्त आत्ताच्याच मुलांमध्ये दिसतंय की पूर्वीच्या काळी किंवा काही वर्षांपूर्वी पण दिसत होतं? खरं तर ही गोष्ट काही नवीन नाहीये, हे पूर्वीच्या काळी पण दिसत होतं, पण या गोष्टी आत्ता जाणवायला लागलेल्या आहेत। ज्या मुलांमध्ये अँझायटी, इन्सिक्युरिटीज, अस्थिरता किंवा भीती ही दिसते, त्या अशा मुलांमध्ये काही सवयी विकसित होतात, जसं दात चावणं, जिभेने दातांवर प्रेस करणं किंवा ओठ चावणं, रात्रीच्या वेळी ब्रश करणं, या गोष्टी, या सवयी त्यांच्यामध्ये विकसित होतात। आणि अशा कारणांमुळे चुकीच्या ठिकाणी दात येऊ शकतात किंवा दातांची दिशा बदलू शकते। हा एक सायकोसोमॅटिक पॅटर्न आहे। तेव्हा काही मुलांना लहानपणी दडपण किंवा व्यक्त होऊ दिलं न जाणं, अशा गोष्टी जेव्हा फेस कराव्या लागतात, तेव्हा अशा मुलांमध्ये दात उशिरा पडणं किंवा जबडा विकसित न होणं किंवा स्पेसिंग कमी होणं, असे सायकोसोमॅटिक पॅटर्न आपल्याला दिसून येतात। आता मानसशास्त्रीय दृष्टीने जर पाहिलं तर तोंड म्हणजे काय? आपलं एक्सप्रेशन, भावना व्यक्त करणं, राग व्यक्त करणं। पण याच्या उलट जेव्हा लहान मुलांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाही किंवा दिल्या जाऊ देत नाहीत किंवा राग व्यक्त केला जाऊ देत नाही किंवा त्यांना सतत ऍडजस्ट करावं लागतं, अशा गोष्टी जेव्हा ते फेस करतात तेव्हा त्यांच्यामध्ये हा पॅटर्न किंवा ही गोष्ट आपल्याला प्रामुख्याने दिसून येते। आता ही साखळी कशी येते सांगते। मेंटल स्टेट, त्याच्यानंतर आपल्या सवयीतून जॉ डेव्हलपमेंट आणि त्यातून टीथ अलाइनमेंट, अशी ही साखळी आहे। तसं जर पाहिलं तर आपल्या मेंटल स्टेटचा आपल्या डेंटल ग्रोथशी खूप जवळचा संबंध आहे। त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत या गोष्टी जरी साध्या वाटल्या तरी जाणीवपूर्वक लक्ष देणं खूप महत्वाचं ठरतं।